पुढील काही दिवसात वातावरण बदलणार असून काही भागांमध्ये पाऊस कोसळणार आहे। हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। एप्रिल पाठोपाठ मे महिन्यात तापमानात कमालीची वाढ झाली आहे। वाढत्या उष्णतेमुळे उष्माघातामुळे काहींचा बळी गेलाय। या जीवघेण्या उष्णतेपासून पुढील काही दिवसात सुटका होऊ शकते। राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला। विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात वेगवान वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय। सोमवारी 4 मे रोजी विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस होईल असा अंदाज आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे। या भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने या 4 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। 5 मे रोजीही विदर्भात पाऊस होण्याचा अंदाज आहे। विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला गेलाय। तर बुधवारी 6 मे रोजी पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल असा अंदाज आहे। त्याचबरोबर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HTN मराठी न्यूज।